विद्यार्थी मित्रांनो, मी आशिष तुमचं सगळ्यांचं आपल्या YouTube चॅनलवर स्वागत करतो. मित्रांनो, एम-एस-टी सी-ईटीच्या विद्यार्थ्यांसाठी थोड्याच दिवसामध्ये रिझल्ट लागेल आणि कॅप राउंड चालू होतील. विद्यार्थ्यांना बाहेरच्या कॉलेजची इन्फॉर्मेशन नसते. त्यामुळे तशा विद्यार्थ्यांसाठी आम्ही कॉलेज रिव्ह्यू सीरीज चालू केलेली आहे. ज्यामध्ये आम्ही विद्यार्थ्यांना प्रत्येक कॉलेजची डिटेल इन्फॉर्मेशन प्रोव्हाईड करून देणार आहोत. तर आज आपण पाहणार आहोत छत्रपती शाहू महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग छत्रपती संभाजीनगर. हे कॉलेज छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. महाराष्ट्र, कांचनवाडी पैठण रोड, CSMSS कॅम्पस, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थ्यांसाठी कनेक्टिव्हिटी अँड ॲक्सेसिबिलिटी फार इझिली आहे. 2 ते 3 किलोमीटर पासून रेल्वे स्टेशन, तर 4 ते 6 किलोमीटर पासून MSRTC बस स्टँड उपलब्ध आहे. कॉलेजचा ओव्हरव्ह्यू पाहिलात तर छत्रपती शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग असं कॉलेजचं नाव आहे. त्यालाच आपण CSMSS कॅम्पस असंही म्हणू शकतो. ते 2013 पासून कार्यरत आहे. जवळपास 13 वर्ष झाले ते कार्यरत आहे. हे एक प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेज आहे, जे की नॉन ऑटोनॉमसमध्ये येतं. त्याचा ओव्हरव्ह्यू पाहिला तर अ ग्रोविंग प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेज इन छत्रपती संभाजीनगर, नोन फॉर प्रोव्हायडिंग टेक्निकल एज्युकेशन विथ डिसेंट इन्फ्रास्ट्रक्चर अँड इंडस्ट्री एक्सपोजर्स. तर आता आपण या कॉलेजचा इनटेक आणि ब्रँचेस पाहणार आहोत. त्या कॉलेजमध्ये टोटल 6 ब्रँचेस आहेत. कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि सिव्हिल इंजिनिअरिंग. तर यांचा इंटेक्स असा राहणार आहे की कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी 120, आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी 60, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनसाठी 60, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी 60, मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी 60, सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी 60. तर आता आपण मागच्या वर्षीच्या कंपॅरिझननुसार कॅटेगरी वाईज कट ऑफ्स पाहणार आहोत. तर ओपन कॅटेगरीसाठी या कॉलेजचा कट ऑफ राहणार आहे. कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी 82.4 प्लस, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्ससाठी 78.3 प्लस, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनसाठी 71.05 प्लस, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी 64.73 प्लस, मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी 48.20 प्लस, सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी 55.67 प्लस. तर EWS साठी देखील आपण अप्लाय करू शकतो. त्याचा कट ऑफ असा राहील की कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी 72.3 प्लस, आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी 65.73 प्लस, इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशनसाठी 35.75 प्लस, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी 32.26 प्लस, मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी 10.93 प्लस, सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी 15.3 प्लस. तर यानंतर मध्ये कट ऑफ राहणार आहे. कट ऑफ राहतो कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी 75.3 प्लस, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्ससाठी 67.73 प्लस, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनसाठी 55.75 प्लस, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी 52.26 प्लस, मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी 20.93 प्लस, तर सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी 41.3 प्लस. यानंतर आपण पाहणार आहोत SC कॅटेगरीचा कट ऑफ मागील काही वर्षांचा. कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी 74.4 प्लस, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्ससाठी 65.6 प्लस, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनसाठी 54.8 प्लस, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी 38.8 प्लस, मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी 18.7 प्लस, तर सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी 36.8 प्लस. यासोबतच एस-टीचा कट ऑफ राहील कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी 60.3 प्लस, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्ससाठी 37.73 प्लस, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनसाठी 68.75 प्लस, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी 63.26 प्लस, मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी 49.93 प्लस, तर सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी 59.3 प्लस. या प्रकारे तुमचा कट ऑफ राहील. तर आपण TFWS देखील अप्लाय करू शकतो. जसे की TFWS कशासाठी असते, की आपली ट्युशन फी पूर्ण 0 असते. हे कुणासाठी ॲप्लिकेबल असते? जे ओबीसी ओपन कॅटेगरीमध्ये आहेत आणि त्यांना पर्सेंटाइल खूप चांगले आहेत. अशा विद्यार्थ्यांसाठी हा कट ऑफ राहतो. तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरताना तिथे TFWS साठी येस किंवा नो करण्याचा ऑप्शन दिला जातो. तर आपण त्याचा कट ऑफ पाहू. कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी 83.45 प्लस, आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी 80.80 प्लस, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनसाठी 70.60 प्लस, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी 60.40 प्लस, मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी 53.20 प्लस, तर सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी 56.00 प्लस. तर या कॉलेजची ओव्हरऑल फी स्ट्रक्चर जर आपण पाहिलं, तर ओपनसाठी 90,000 ते 1,00,000 पर्यंत
या कॉलेजची अॅन्युअल फीज आहे. ओबीसी, ईबीसी किंवा ईडब्ल्यूएस जे असतील त्यांच्यासाठी 50,000 ते 55,000 पर्यंत अॅन्युअल फीज राहील. एस-सी कॅटेगरीसाठी 5,000 ते 10,000 अॅन्युअल फीज असते. एस-टी कॅटेगरीसाठी 2,000 ते 5,000 अॅन्युअल फीज असते. तर टी-एफ-डब्ल्यू-एस साठी 10,000 ते 15,000 अॅन्युअल फीज राहते. तर या कॉलेजच्या प्लेसमेंटबद्दल आपण माहिती घेतली तर या कॉलेजचं हायेस्ट पॅकेज आतापर्यंत 10 ते 12 लाख पर्यंत लॅक पर ॲनम आहे. तर ते दरवर्षी चेंज होत राहतं. जसे की 10 ते 15चा ॲव्हरेज पकडून आपण चालू शकतो. ॲव्हरेज पॅकेज या कॉलेजचं 3.5 ते 4.5 लाख आहे. आणि सी-एस-आय-टीचं ॲव्हरेज पॅकेज आपण पाहिलं तर 4 ते 6 लाख अॅन्युअल आहे. तर या कॉलेजमध्ये टॉप रिक्रुटर्स कंपनीज कोणत्या आहेत? एम-एन-सीज, विप्रो, कॅपजेमिनाय, टी-सी-एस, इन्फोसिस, बजाज ऑटो, सिमन्स, कॉग्निझंट एक्सेट्रा. तर कॅम्पस फॅसिलिटीजची आपण जर माहिती घेतली तर हॉस्टेल फॅसिलिटीज अवेलेबल आहेत. स्पोर्ट्स अँड ग्राउंड अवेलेबल आहे. लायब्ररीज अवेलेबल आहेत. लॅब्स आहेत. क्लब्स अँड टेक्निकल इव्हेंट्स आहेत. आणि तुमच्यासाठी ग्रोथ करण्यासाठी कोडिंग स्ट्रॉंग कोडिंग कल्चर आहे.